नमस्कार, मी रोहित कळे आणि आपण पाहत आहात सिटी न्यूज। पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे आणि ती मिळाली नाही तर काय होईल। परवर्धा वसाहतीतील नागरिकांवर प्रशासनाने पाण्यासारख्या गंभीर अन्याय केला आहे। तब्बल काही दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद असून संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे। आजच्या खास रिपोर्टमध्ये पाहूया प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक कशा अडचणींना सामोरे जात आहेत। अप्पर वर्धा वसाहतीत 3 मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत, मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक एका विशिष्ट भागातील टाकीचा पुरवठा थांबवला आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे जाब विचारला असता त्यांना थेट पाणी बिल भरण्याची अट घातली गेली। नागरिकांनी 80,000 रुपये गोळा करून बिल भरण्याचा प्रयत्न केला, पण धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने ती रक्कम स्वीकारायलाच नकार दिला। या वसाहतीत गर्भवती महिला, लहान मुले, वयोवृद्ध, दिव्यांग नागरिक राहतात। या लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने पाणी पुरवठा त्वरित सुरू करायला हवा होता, पण तसे झाले नाही। नागरिकांनी वारंवार मागणी करूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत। त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। पाणी म्हणजे जीवन आहे, आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तरी देखील प्रशासन ऐकायला तयार नाही। आमच्या घरातील बाळ, वयोवृद्ध महिला तडफडत आहेत। जर लवकरच पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश नागले यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली आहे। आज आम्ही उपविभागीय कार्यालय मोर्शी येथे एक छोटंसं निवेदन देण्याकरता आलो आहे। दिनांक 22/2/2025 पासून आमच्या वसाहतीमधील संपूर्ण नळाचं जे म्हणजे पाणी पुरवठा आहे तो नगरपालिकेने पूर्णपणे बंद करून दिलेला आहे। आणि याबाबत आम्ही मुख्याधिकारी साहेबांना भेटायला गेलो असता त्यांनी असे म्हटले की तुमच्यावर काही थकबाकी रक्कम आहे तर ती तुम्ही भरून द्यावी। आम्ही त्यांना विनंती केली की जी रक्कम आहे ती खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आम्ही सामान्य गरीब कुटुंबातले लोक असताना ते भरू शकत नाही। त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की त्यापैकी जे काही रक्कम तुम्ही गोळा करू शकत असाल ती रक्कम गोळा करा आणि आम्हाला नगरपालिकेला देऊन सुपूर्द करा, त्यानंतर आम्ही तुमचा पाणी पुरवठा सुरू करू। याप्रमाणे आम्ही सर्व जितके कुटुंब आहे, ज्यामध्ये काही गर्भवती महिला आहे, छोटे बाळ आहे, शालेय विद्यार्थी आहेत, अशा सर्वांच्या परिवाराकडून आम्ही एक 80,000च्या वर रक्कम जमा केली। ती रक्कम घेऊन आम्ही मुख्याधिकारी साहेबांकडे गेलो असता त्यांनी असे म्हटले की आता ही रक्कम आम्ही स्वीकारू शकत नाही, तुम्ही अप्पर वर्धा वसाहतीच्या ऑफिसमध्ये जा। अप्पर वर्धाच्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांनीसुद्धा आम्हाला हेच उत्तर दिले की आम्ही ही रक्कम आम्हीसुद्धा स्वीकारू शकत नाही। सांगायचं तात्पर्य इतकंच की गेल्या 8 दिवसांपासून आम्ही इथे बिना पाण्याचं सर्वांचं मरण होत आहे। छोटे छोटे बाळ आहे, नवीन जन्माला आलेले बाळ आहे, गर्भवती महिला दुरून दुरून पाण्याचा कसा आपल्याला पुरवठा करता येईल त्याप्रमाणे येत आहे। तर विनंती अर्ज देण्याकरिता आज आम्ही SDO साहेबांना विनंती अर्ज देण्याकरिता आलो की आम्हाला हा जो पाण्याचा अडचण जे होत आहे त्याचा लवकरात लवकर तुमच्याप्रमाणे मार्ग काढून आमची सोय करून द्यावी ही विनंती। संतप्त नागरिकांना न्याय मिळेल का? प्रशासन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करेल का? हा लढा आणखी तीव्र होईल का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहेत। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।